अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी मतमोजणी आता काही वेळात सुरू होते। विखे, थोरात, गडाख, तनपुरे यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली। अहिल्यानगरमध्ये एकूण 11 नगरपरिषदा आहेत, नगरपालिका आहेत आणि 1 नगरपंचायत। यासाठी मतमोजणी आता काही क्षणात सुरू होईल। नंबरवर राहील, परंतु जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने आणि आम्ही कुठलाही बळ नसताना काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक 2 पर्यंत पोहोचते, याचाच अर्थ जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे, राहील, हा याचा अर्थ निवडणूक निकालानंतर सगळ्यांना दिसेल। दोन नंबरवर पोहोचाल असं म्हणताय, तर नंबर 1 वर कोण राहील असं वाटतं मला? मी सांगितलं ना, भारतीय जनता पक्षच सांगितलं, ते काय आपण 1 नंबरवर भाजपच राहील, कारण सत्ता आहे, इतके मोठे सगळे मंत्री आहेत, प्रचंड पैसा आहे, सोबतीला निवडणूक आयोग आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की नंबर 1 ला तेच असणार। एक्झिट पोल मध्ये मात्र चित्र वेगळं दिसते काय, म्हणजे जे गड आपला विदर्भ मानण्यात येतो तिथेही थोडी काँग्रेसची पिछाड दिसते एक्झिट पोल। नाही, आता ते निकाल आल्यानंतर काल आपण सगळे सामवर पाहिला किती नगर परिषदा कुठल्या येत आहेत, त्यामुळे मी मुद्दाम साम हा विषय यासाठी केला की बाकीच्या एक्झिट पोल मी दाखवले नाही, साम दाखवत होतं त्यामुळे, आणि नगर परिषदा वाईज दाखवत होतं, त्यामुळे आता इतर TV 9, तुमचं NDTV, झी TV यांचे अंदाज जे आहेत विदर्भाच्या संदर्भात हे काँग्रेसला कमी नाही आहेत। भाऊ, यावेळी नाही, असं आहे, काँग्रेस 2 आकडे पोहोचेल का हे मी सांगणार नाही। 246 नगर परिषदा आहेत, 246 नगर परिषदामध्ये काँग्रेसचा आकडा क्रमांक 2 वर राहील राज्यात, एवढं मी खात्रीनं तुम्हा सगळ्यांना सांगतोय, आणि तेवढंच सहकार्य जनतेचं होतं हे मी फिरताना मला दिसलेलं आहे। भाऊ, विरोधी पक्षापेक्षा यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे प्रचारात जास्त समोर होते, तुम्हाला काय वाटतं? 2 नंबरवर तुम्ही तुमचा दावा करताय, शिवसेना कुठल्या नंबरवर? शिवसेना 3ऱ्या नंबरवरच जाईल, हे बघाल तुम्ही निकालानंतर क्लिअर होईल, स्पष्ट होईल। त्यामुळे सत्तेतील पक्षाच्या विरुद्ध लढताना, सत्तेच्या विरुद्ध लढताना संपूर्ण राज्यामध्ये आमचे 16 आमदार आहेत, फक्त 16 आमदारांच्या बळावर जर आम्ही क्रमांक 2 वर पोहोचतो आहोत, तर जनतेच्या मनातील भावनांचा, शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या आणि महिलांच्या मनातील तो उद्रेक आहे असा त्याचा अर्थ निघेल, आणि यापासून सत्ताधारी निकालानंतर धडा घेतील असं सुद्धा आगाऊ सूचनाच